राज्यात सर्वात जास्त आणि वाघाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्प येथे सध्या देशी विदेशी पर्यटकांची हाऊसफुल गर्दी होत आहे. ख्रिसमस आणि न्यू इयर निमित्त आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केली आहे. गेल्या काही वर्षात राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेश प्रक्रियेत उत्तम सुसूत्रता आली आहे. याचा थेट परिणाम म्हणजे पर्यटकांना त्यांची सर्व बुकिंग घरी बसल्या ऑनलाईन करता येतात आणि त्यामुळे ताडोबाला पोहोचणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. जवळपास 2000 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला जगप्रसिद्ध ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्प पट्टेदार वाघाच्या दर्शनासाठी प्रसिद्ध असलं तरी शेकडो प्रकारचे पशुपक्षी, फुलपाखरं, झाडवेली पर्यटकांना नेहमीच खुणावतात. हिवाळ्यात तर ताडोबाच्या या सौंदर्याला आणखीनच साथ चढला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक इथला निवांतपणा अनुभवण्यासाठी ताडोबाला भेट देतात. मी तसं बरेच वेळा आलो या ठिकाणी, परंतु आजचा जो प्रसंग आहे तो आज म्हणजे हा जो प्रसंग आहे हा खरोखरच आमच्यासाठी फार महत्त्वाचा प्रसंग आहे. कारण यावेळेस कसं आहे की आम्ही 35 वर्षानंतर आमचे मित्र, दहावीची बॅच आमची 10th हे सर्व आम्ही एकत्र आलो 35 वर्षानंतर आणि आम्ही या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आम्ही भेट दिली. तर हा खरोखरच हा सुंदर प्रकल्प आहे आणि इथली जे यंत्रणा आहे फार सुंदर आहे आणि रस्ते पण खरोखरच खूप सुंदर आहे. तर ही ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आहे हे याची स्वच्छता राखणे आणि याचं पावित्र्य राखणे हे सर्वांचं कर्तव्य असं मला वाटतं. निसर्गाच्या सानिध्यात राहून आम्हाला अजून छान वाटतं आणि कुठे दूर जाण्यापेक्षा इथेच आपल्या ताडोब्याला आलं की अजून छान वाटतं. जंगलामध्ये प्राणी दिसतात तर प्रत्येक वेळेला वेगळा अनुभव येतो आणि प्रत्येक वेळेला नवीन गोष्टी दिसतात. प्राणी कसे राहतात, काय करतात, अजून नवीन नवीन गोष्टी कळतात. त्यामुळे अजून छान वाटतं. हे मोरेश्वर सदाशिवराव गोमासे, मी एक माजी सैनिक आहे. मी भारतीय वायुसेनेमध्ये कार्यरत होतो आणि आता मी रिटायरमेंट घेतलं आणि माझा सुरुवातीपासूनच छंद आहे जंगल भ्रमण. मी त्याकरिता मला म्हणजे मी त्यासाठी बेसिक ॲडव्हान्स असे माउंटेनिअरिंग कोर्सेस केलेले आहेत दार्जिलिंगला. आणि तेव्हापासून मला हे जंगलाची फार आवड लागली आणि मी एक पर्यावरण मित्र पण आहे आणि सोबत एक सर्पमित्र पण आहे.